नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी संगीता महाजन। आज आपण स्टिच इंडिया ऑनलाईन क्लासमध्ये कटोरी ब्लाऊजचे क्लासेस सुरू केलेले आहेत। तर ते आज आपण 36 नंबरचा जो कटोरीचा ब्लाऊज कटिंग केला होता तो कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे, ती मापे कशा पद्धतीने टाकायची आहेत, पॅक नेक आपण पाठीमागे पाहिला होता, तर तो पॅक नेक कशा पद्धतीने कटिंग करून कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे हे आज आपण सविस्तरपणे शिकणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण हे अस्तर आहे, हे अस्तर कटिंग करून घेणार आहोत। अस्तर नेहमी जे आहे ते इस्त्री करायचे आहे। इस्त्री केल्यामुळे त्याची जी एखादी क्रीज असते ती क्रीज सगळी मायनस होते व त्यामुळे आपल्याला जे कटिंग मिळतं ते अगदी परफेक्ट मिळत असतं। त्यासाठी नेहमी अस्तर कटिंग करत असताना इस्त्री फिरवून घ्यायची आहे किंवा इस्त्री ही करून घ्यायचीच आहे। तर मी पहिल्यांदा सर्व साईडने इस्त्री अस्तरला जी आहे ती करून घेते। अस्तर हे 1 मीटर घ्यायचं आहे। जर तुमची स्लीव जर लांब असेल 9 इंचापर्यंत जरी असेल तरी सुद्धा 1 मीटर अस्तर इथे वापरायचं आहे। आता याच्यावरती मी जे आपले पेपर कटिंग केलेलं आहे काल 36 इंच साईजचं, तर ते मी पेपर कटिंग याच्यावरती ठेवते व कटिंग करते। तर हे आपलं पेपर कटिंग आहे। तर हे पेपर कटिंग पॅक नेकचं आपण पाहिलं होतं। तर पॅक नेक कशा पद्धतीने बनवायचं आहे, पण पाठीमागे आपण हुक बनवणार आहोत, म्हणजे समोरच्या साईडला सुद्धा आपण हुक पट्टी येईल व पाठीमागच्या साईडला सुद्धा शो साठी आपण जशी हुक पट्टी बनवतो कटोरी ब्लाउजला तशा पद्धतीने बनवायचं आहे। तर पहिल्यांदा इकडे अर्धा इंच वाढ करून घ्यायची आहे। मेजर टेपने मोजून आपण इथे घ्यायचं आहे। फक्त अर्धा इंच इथे वाढ करून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने, कारण आपलं ज्या वेळेला स्टिच करतो त्यावेळेला आपलं हे कमी होतं व मग गळ्याची रुंदी कमी होते, त्यासाठी आपल्याला अर्धा इंच इथे वाढ करून घ्यायचं आहे। आता ही जी लेवल आहे ती ही अगदी व्यवस्थित आहे का एकदा अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे। आता अस्तर जे आहे ते नेहमी करेक्ट कट करायचं आहे। अस्तर नेहमी कट केल्यामुळे परफेक्ट कटिंग केल्यामुळे आपलं स्टिचिंग जे आहे ते परफेक्ट येत असतं। हे एक्स्ट्राच आहे ते असंच ठेवायचं आहे, त्याला आपण रेश मारण्याची गरज नाही। आता आपण बाकीचे सर्व पार्ट आहेत ते अशा पद्धतीने ठेवून करेक्ट कटिंग करून घ्यायचे आहे। मी किंचित सुद्धा वाढवलेलं नाही, जशा पद्धतीने आपण कट केलेलं आहे पॅटर्न दाखवलेला आहे त्याच पद्धतीने मी ते कटिंग करत आहे। आता आपण स्लीवची घेतलेली आहे ती इथे छोटं कागद कमी होता त्यासाठी मी छोटी दाखवलेली आहे, पण इथे मी ब्लाउज वरती 9 इंचाची घेत आहे। तर 9 + 1 10 इंच इथे आपण मार्किंग करू शकतो। पहा इथे 9 9.5 इंचापर्यंत मी स्लीव घेत आहे। जेवढा अस्तर मध्ये आपल्याला इथे बसत आहे तितकंच मी इथे स्लीव घेत आहे। तर 9.5 इंचाची मी इथे स्लीव घेत आहे। जशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने खुणा करून घ्यायची आहे तिथे। आता आपली क्रॉस पट्टी जी आहे ती क्रॉस पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे व आपल्याला 2 क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपलं आखून झालेलं आहे। आता मी कट करते।
आता कट करत असताना अशा पद्धतीने, जशा पद्धतीने आपण आखून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा तुमचे अमूल्य भर फक्त जवळालाच असू द्या. आता आपलं कटिंग हे झालेलं आहे. एकदा चेक करायचं कटिंग परफेक्ट आहे का. इथे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आता इकडचा पार्ट थोडासा किंचित इथून कमी करायचा आहे. ह्या दोन्ही रेषा चेक करायच्या बरोबर आहेत का. आता मी हेच कापड जे आहे ते त्या कपड्याला मी बुकरम लावलेला आहे, प्रेस करून घेतलेला आहे व हे कापड जे आहे ते कट करून घेतलेलं आहे. मी वेळ वाया जायला नको यासाठी मी हे आधीच कट करून ठेवलेलं आहे. ह्याच मापाने मी कटिंग करून ठेवलेलं आहे. तर आता कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे ते आपण आज सविस्तरपणे शिकणार आहोत. चला तर मग स्टिचिंगच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता कटोरी पहा, हे सरळ कापड आहे ते उलट करायचं आहे. त्यानंतर अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने ते ठेवायचं आहे. दुसरी जी कटोरी आहे ती त्याच पद्धतीने, म्हणजेच एक इकडे तोंड करून असेल, एक इकडे तोंड करून असेल, अशा पद्धतीने कटोरी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे. आता स्टिच करताना आपण टक्स मधला घेतो. तर मधला टक्स घेत असताना आपण बरोबर मध्यापासून 2.5 इंच घ्यायचा आहे. इथे एक पॉइंट करायचा. आता इथे अशा पद्धतीने पॉइंट करायचा. त्यानंतर या मध्यापासून इकडे आपण 1.5 इंच घेतो व इकडे 1.5 इंच घेत असतो. तर आपण अशा पद्धतीने तिरकी रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे. दोन्ही साईडला तशाच पद्धतीने आखायचं आहे. आता एक कटोरी मी घेते इथे. आता मध्यापासून इथे जे 2.5 इंचला पॉइंट केलेला आहे तिथून आपण टीप सरळ घ्यायची आहे. आता पॉइंट जिथे आलेला आहे तिथे थांबायचं आहे. पुन्हा आपण अशाच पद्धतीने सरळ खाली यायचं आहे.
आता पहा, अस्तरच्या साईडला करायचं आहे अशा पद्धतीने, व हा जो पार्ट आहे तो हा पार्ट इकडच्या साईडला करायचा आहे. व ही जी आपल्याला टीप दिसत आहे, पॉइंट दिसत आहे, तिथून आपल्याला टीप मारायची आहे. आता आपली कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट पद्धतीने तयार झालेली आहे. पाहू शकता, पॉइंट अगदी व्यवस्थित आलेला आहे. पाठीमागचा भाग व समोरचा भाग अगदी व्यवस्थित इथे दिसत आहे. आता आपण ह्या साईडने जे आहे ते आपण अस्तरच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. अस्तर हे परफेक्ट आहे, तर अस्तरच्या मापानेच आपण टीप मारायची आहे. अशा पद्धतीने कटोरी जोडल्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं व ब्लाऊज जो आहे तो अगदी छान दिसत असतो. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं आहे. हा आपला एक पार्टचा कटोरा जो आहे तो तयार झालेला आहे. दुसरी साईड सुद्धा अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे. आता अस्तरचा पार्ट अस्तरच्या साईडला अशा पद्धतीने ठेवायचा आहे व दुसरा पार्ट जो आहे तो अशाच पद्धतीने इथे उलटा करायचा आहे व टीप मारायची आहे. थोडंसं पाठीमागं पुढे केलात म्हणजे टीप आपली जी आहे ती उसवत नाही. पहा, अगदी व्यवस्थित आपल्याला कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे. आता अस्तर जसं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे अस्तरच्या मापाने टीप मारायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करायचं आहे. तर दोन्ही आपल्या साईडच्या जी कटोरी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण योगपट्टी जोडायची आहे. आता मी तुम्हाला कवर टीप कशी मारायची असते हे दाखवते आज. तर पहिल्यांदा अशा पद्धतीने घ्यायचं आहे. इथून पहिल्यांदा एकच फॅब्रिक उचललेलं आहे, त्या फॅब्रिकला आपण टीप मारायची आहे. म्हणजे मेन कापड आपण घेतलेला आहे. आता आपण अस्तर जे आहे ते अस्तर घ्यायचं आहे. अस्तर आतल्या साईडला ठेवायचं आहे व इथून टीप मारायची आहे. पाहू शकता, इकडून सुद्धा आपली फिनिशिंगची टीप आलेली आहे, इकडे सुद्धा आलेली आहे. ब्लाऊज अगदी सुंदर कवर टीप मारल्यामुळे ब्लाऊज फिनिशिंगला चांगला दिसतो. आता आपण दोन्ही साईड जे मुंडे आहेत ते जोडायचे आहे. भाईचा भाग जो असतो तो जोडून घ्यायचा आहे इथे. आता एक्स्ट्राचं जे झालेलं आहे ते आपण अशा पद्धतीने टीप मारायची आहे पहिल्यांदा, मग आपण इथे कट करायचं आहे. किती सुंदर आलेला आहे पहा.
इकडून सुद्धा व इकडून सुद्धा आपलं फिनिशिंग सहित टीप मारून झालेलं आहे. आता दुसरी साईड सुद्धा अशाच पद्धतीने आपण जोडायची आहे. इथून अस्तर हे नेहमी करेक्ट असतं व जे वाढलेलं कापड असतं ते हे असतं, म्हणजे मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्रा ठेवतो, कारण इकडे तिकडे कापड झालं तर पुरण्यासाठी मेन कापड नेहमी जास्त ठेवायचं असतं. अस्तर नेहमी करेक्ट असतं. तर थांबवू. आता सर्व साईडने अस्तर जसं आहे त्या मापाने टीप मारायची आहे. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं आहे. आता क्रॉस पट्टी कशा पद्धतीने जोडायची असते ते दाखवते. आता पहा, हा व हा अशा पद्धतीने दोन पार्ट असतात. हे मेन कापड आहे, त्याच्यावरती आपण हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे व हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे व टीप मारून घ्यायची आहे. आता दाबटीप मारायची आहे. दुसरेही कापड ह्याच पद्धतीने ठेवून टीप मारायची आहे. आता इथून दाबटीप पुन्हा घ्यायची आहे. आता हे कटोराचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने पहा, हे आपलं ह्या साईडला येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. भरपूर जणींना जोडता येत नाही, तर कशा पद्धतीने जोडायचं हे मी तुम्हाला शिकवते. तर एकमेकासमोर अशा पद्धतीने ठेवा व हा पार्ट इकडे येईल, हा पार्ट इकडे येईल. पहिल्यांदा हा पार्ट जो आहे तो साईडला ठेवून द्या. हा जो पार्ट आहे तो घ्या. नंतर आपण अस्तरच्या साईडला व फॅब्रिकच्या साईडला ठेवून टीप मारायची आहे.
हा कटोरी ब्लाऊज शिवत असताना कटिंग किती परफेक्ट आहे, प्रत्येक पार्ट अगदी व्यवस्थित पुरत आहे, कुठेही कमी जास्त होत नाही. त्यामुळे कटिंग जे शिकवलेलं आहे ते परफेक्ट पद्धतीने आहे. आता अशा पद्धतीने फोल्ड करून इथून पुन्हा एक टीप घ्यायची आहे. आता इथून ओढून घ्यायचं असतं, म्हणजे आपलं जे आहे ते फॅब्रिक अगदी व्यवस्थित येत असतं. पहा किती छान फिनिशिंगचा समोरचा पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. आता इकडची साईड अशाच पद्धतीने जोडायची आहे. आता पहिल्यांदा हे मेन कापड आहे, त्यानंतर अशा पद्धतीने ठेवायचं आहे व टीप मारायची आहे. आता हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व हे कापड इथून वरती घेऊन पुन्हा टीप मारायची आहे. आता हे कापड आपण अशा पद्धतीने बाहेर घ्यायचं आहे. पाहू शकता कटोरी अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे. एक्स्ट्राचं फक्त मी इथे कट करत आहे. अगदी परफेक्ट. आता आपण इथे ह्या साईडला आय पट्टी करणार आहोत, ह्या साईडला हुक पट्टी करणार आहोत. तर पहिल्यांदा ही जी साईड आहे इथे आपण आय पट्टी करून घ्यायची आहे. तर हे मी अशा पद्धतीने कापड घेतलेलं आहे. याची रुंदी 2 इंच आहे. उंची आपल्याला जितकी इथे आहे इतकीच घ्यायची आहे. आता काज बटन पट्टी करत असताना पहिल्यांदा पट्टीच्या साह्याने अशी सरळ रेष आखून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं आहे. कारण आपण शिलाई करून एक्स्ट्राचं कापड थोडंसं इकडे तिकडे होतं ते कट करायचं आहे. आता ही जी आय पट्टी बनवणार आहोत, हुक पट्टी जी आपण हुक लावतो ती आय पट्टी बनवण्यासाठी मी इथे पहा 3 इंचचं हे कापड जे आहे ती रुंदी 3 इंच घेतलेली आहे. उंची ही आपण ब्लाउजचं जे कापड आहे तेवढी घ्यायची आहे. इथून 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे व हा फोल्ड अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड इथे कट करायचं आहे अशा पद्धतीने. आता दाब टीप मारायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड अशा पद्धतीने तिरकं जे आहे ते कट करायचं आहे. आता हा
पाहू शकता. आता पहा, ज्यावेळेला आपण हुक जोडत असतो किंवा गोट लावत असतो त्यावेळेला अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवायचं आहे. कोणता भाग जास्त एक्स्ट्रा वाटतो तो अशा पद्धतीने खून करून घ्यायची आहे व एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने एक्स्ट्रा झालेलं कट करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने आपला पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपण बॅकचा पार्ट पाहणार आहोत. तर बॅकचा पार्ट मी जो आहे तो पॅक नेक बनवलेला आहे. तर पॅक नेकला आपण इथे अशा पद्धतीने घेतलेला आहे. पाठीमागे आपण बोट नेक बनवलेला आहे, म्हणजेच आपण हुक इथे लावू शकतो किंवा आपण इथे छोटे छोटे बीट्स असतात ते सुद्धा लावू शकतो. पण मी इथे तुम्हाला डायरेक्ट पॅक नेक कसा बनवायचा ते दाखवते. तर इथे जे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच इकडच्या साईडला घेतलेला आहे. आता इथून आपण अशा पद्धतीने टिप मारायची आहे व इथे सुद्धा टिप मारून घ्यायची आहे. दोन साईडला आपण अशा पद्धतीने टिप मारून घेणार आहोत. मेन कापड खाली आहे, त्यानंतर अस्तर ठेवलेला आहे व आता इथून टिप घ्यायची आहे. तुम्ही आमचे जर मागचे व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ सर्व पहा, म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे व काय काय मापे कशी घ्यायची असतात हे सुद्धा अगदी सविस्तरपणे शिकवलेलं आहे. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते थोडंसं अंतर ठेवून इथून कट करायचं आहे. इथून सुद्धा एक्स्ट्राचं कापड अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता इथे दाब टिप मारायची आहे. दाब टिप मारत असताना अशा पद्धतीने ओपन करायचं आहे कापड. व दाब टिप जी आहे ती अस्तरच्या साईडला सर्व कापड येईल अशा पद्धतीने ओढून दाब टिप घ्यायची आहे. आता इकडे सुद्धा खालच्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने टिप घ्यायची आहे. मी टिप ही अशाच पद्धतीने पूर्ण करते. आता उलट साईड करायची आहे. पाहू शकता नेक किती सुंदर तयार झालेला आहे. आता सर्व साईडने टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे. आता इथे टक्स घ्यायचा आहे बरोबर शोल्डरचा मध्य अशा पद्धतीने पकडून टक्स घ्यायचा आहे 4.5 इंच उंचीला. टक्स मारला की नाही हे सुद्धा समजलं नसलं पाहिजे, अशा पद्धतीने टक्स इथे घ्यायचा असतो. आता दुसरी साईड सुद्धा अशाच पद्धतीने तयार करायची आहे. पहिल्यांदा इथून अशा पद्धतीने टिप मारायची आहे. त्यानंतर गळा जसा आहे त्या पद्धतीने टिप मारायची आहे.
आता दाब टीप घ्यायची आहे. पहा, इकडची सुद्धा साईड अगदी परफेक्ट पद्धतीने तयार झालेली आहे. आता अस्तरप्रमाणे टीप मारायची आहे. चुनी जी आलेली आहे ती आपण अशाच पद्धतीने एका साईडला घेतो व इथून आपण टीप मारतो. आता शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे. आता आपण इथे हुक पट्टी व आय पट्टी बनवणार आहोत. तर त्यासाठी एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते उंची पाहायची आहे, अगदी बरोबर आहे का. तर उंची ते बरोबर आहे. तर पट्टी ही 1.5 इंचाची असते. तर इथून मी अशा पद्धतीने कापड जे आहे ते घेत आहे. आता इथून वरती शिल्लक ठेवायचं आहे कापड, खालच्या साईडलाही शिल्लक ठेवायचं आहे व टीप मारायची आहे. आता इथे आपल्याला भरपूर डिझाईन बनवता येतात, पण पुढच्या परत कधीतरी आपल्याला डिझाईन मी शिकवेन. आपण फक्त कटोरी ब्लाउजचा क्लास करत आहोत. आता दाब टीप मारायची आहे इथे. एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. इथून असा फोल्ड घेऊन पुन्हा याच्यावरती फोल्ड एक द्यायचा आहे. तर त्यासाठी हे कापड आपण आत घ्यायचं आहे. इथून एक टीप फोल्ड करायचा आहे व इथून एक फोल्ड घ्यायचा आहे. ही लेवल आपली अगदी सरळ आली पाहिजे अशा पद्धतीने टीप घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड इथे आत टाकायचं आहे व पुन्हा अशाच पद्धतीने इथे टच करायचं आहे. आता ही सुद्धा लेवल अगदी व्यवस्थित येईल अशा पद्धतीने इथे अशा पद्धतीने फोल्ड टाकायचा आहे. पाहू शकता असा फोल्ड, पुन्हा एक फोल्ड व अगदी व्यवस्थित, कमी जास्त होणार नाही याचा विचार करून आपण टीप मारायची आहे. ज्यावेळेला एक्स्ट्रा होतं, हाताला येत नाही, त्यावेळेला अशा पद्धतीने टाचणीच्या साहाय्याने अगदी एक व्यवस्थित मधला पार्ट जो आहे तो उचलून घ्यायचा आहे व इथून अशा पद्धतीने टीप मारायची आहे. इथून पुन्हा एक टीप घालायची.
आता आपण इकडच्या साईडला हुक पट्टी बनवणार आहोत. त्यासाठी हे कापड जे आहे ते मी घेतलेलं आहे. हे बुकरमचं कापड आहे. त्याला मी इथे अशा पद्धतीने डबल फोल्ड करते व वर व खालच्या साईडला कापड एक्स्ट्रा ठेवून मी टिप मारून घेते. एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. पुन्हा दाब टीप घ्यायची आहे. जिथे आवश्यक आहे तिथे दाब टीप घेणं गरजेचं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून पुन्हा अशाच पद्धतीने इथे टीप मारायची आहे. टीप मारत असताना ही लेवल जी आहे ती अशा पद्धतीने येईल. इथून टीप घ्यायची आहे व हे कापड अर्धा इंच आत येईल. पाव इंच म्हणजे अगदी थोडीशी एक रेख, पाव इंच नाही, अर्धा इंच नाही, एक रेख अशा पद्धतीने ठेवायचं आहे. एक्स्ट्राचं कापड अशा आत घ्यायचं आहे. ही सुद्धा अगदी व्यवस्थित लेवल येईल अशा पद्धतीने टीप मारायची आहे. आता आपला पॅक नेक जो आहे तो तयार झालेला आहे. पाहू शकता अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं आहे. थोडंसं इस्त्री करून घेते म्हणजे अगदी व्यवस्थित फिनिशिंग येते. तर पहिल्यांदा प्रेस करून घेते. आता हा पॅकनेक किंवा बोटनेक सुद्धा म्हणू शकता. आता हा तयार झालेला आहे. तर मी आजच्या भागात तुम्हाला कटिंग व समोरचा भाग कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे, स्टिचिंग करायचं आहे हे शिकवलेलं आहे. पाठीमागचा जो पार्ट आहे तो सुद्धा बोटनेक कशा पद्धतीने पॅक जो आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे हे शिकवलेलं आहे. तर पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. ही सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे. हा सुद्धा पार्ट तुम्हाला काचपट्टी, बटनपट्टी कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा शिकवलेलं आहे. पाठीमागे पॅक नेक बनवायला शिकवलेलं आहे. तर उद्याच्या भागात आपण शिकणार आहोत पूर्ण ब्लाउजचे फिटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, स्लीव कशी जोडायची आहे हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहोत की कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कट करायचा, कशा पद्धतीने स्टिच करायचा. पॅक नेक आहे, पाठीमागे बोट नेक आहे, तो कशा पद्धतीने जोडायचा आहे हे सुद्धा पाहिलेलं आहोत. तर तुम्हाला माझी जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला आमचं जे नोटिफिकेशन पडतं ते लगेच समजेल, तुमच्यापर्यंत व्हिडिओ लगेच येतील. तर पाहूया उद्याच्या भागात आपण ब्लाउज फिटिंग कशा पद्धतीने करायचं आहे तो. धन्यवाद.